माझ्या लग्नाचा काही विचार करणारच की नाही का? मी कोणी नाहीये तुझ्यासाठी. तुला त्या मुलीशी लग्न करायचंय. हो. मग होईल. कधी पण त्या दोघांचा विचार करण्यापासून तुला फुरसत मिळेल तेव्हा ना. अजय, सत्यनारायणाची पूजा मी ठरवलीये, पण ती होऊ न देणं हे तुझं काम आहे. काय? म्हणजे उद्या सत्यनारायणाच्या पूजेची सगळी तयारी होईल, पण पूजा होणार नाही. आणि हे सगळं तुला करायचंय. म्हणजे नक्की काय करायचं मी? नीट डोकं शांत ठेवून ऐक. जिच्या केसाला कधी धक्का लागू दिला नाही, तिच्या डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही, अशा माझ्या आर्याला तिथे किती दुःख, किती त्रास, किती वेदना सहन कराव्या लागतायत. पण हे सगळं माया करते माझ्यावरच्या रागामुळे. हे कुठेतरी थांबवायला हवं. माझ्यामुळे आर्याला त्रास होता कामा नये. आपला आर्याशी असलेला संबंध आपल्याला कायमचा तोडावा लागेल. जॉय ऑफ गिव्हिंग वीक म्हणजे या आठवड्यात आपण इतरांशी मन मोकळेपणाने बोलतो आणि त्यांचे सगळे दुःख शेअर करतो. मी पण तुझ्यासोबत तेच करतो. हा, सत्यनारायणाची पूजा उद्या आहे, तेव्हा जरा कंट्रोल. काय काम आहे? माझं नाही, ताईचं काम आहे, आणि तेही तुझ्याकडे. माझ्याकडे काय काम? चल ये बाहेर. त्या उद्याच्या पूजेसाठी आर्याच्या माहेरच्यांना पण बोलवलं. पण अरे पूर्ण ऐकून तर घे आधी. ताईचं काय म्हणणं माहितीये का, की किती नाही म्हटलं तरी ते आपले व्याही आहे आणि घरात शुभकार्य आहे, त्यामुळे त्यांना बोलवायलाच पाहिजे. ते खरं. हा, पण ही गोष्ट आर्याला सांगू नकोस. का? अरे तिला सरप्राईज मिळेल ना. म्हणजे अचानक माहेरच्या माणसानं बघून खुश होईल ती. माहित आहे, पूजेची सगळी तयारी झाली. वा, छान. अर्जुन कुठे? माहित नाही, सकाळपासून दिसलाच नाही. अगं, असं काय? तुला सांगून गेलाय का तू कुठे गेला ते? नाही. काय ग बाई या पोराचं तरी. चल जाऊ दे, हा प्रसाद घेऊन जा बाहेर. जा, मी आलेच. ठीक आहे. पण मला माहितीये ना कुठे गेलाय ते. म्हणजे कसं आहे की विश्वादादा आणि ताईंच्या मनात एकमेकांबद्दलचे वैर आहे, ते दूर करण्यासाठी म्हणून ताईंनी मला इथे पाठवले. मायाताईंना त्याचं खूप वाईट वाटलंय, म्हणूनच त्यांनी तुम्हा सगळ्यांना पूजेचं आमंत्रण द्यायला मला इथे पाठवलंय. पूजा? कसली पूजा? सत्यनारायणाची पूजा. गणे, चहाण जा. आर्या कशी? ती ठीक आहे आता, बरी आहे. कोण आलंय मावशी? बर, पूजेला कोण बसणार आहे त्याला लवकर पाठवा. मुहूर्त टळून चालला आहे. सगळी तयारी झालेली आहे, उगीच उशीर नको. काय ग, अर्जुन कुठे आहे? माहित नाही, तो अजून आलेला नाही. काही फोन वगैरे केला होतास का तू त्याला? हो, मी फोन केला होता, पण लागत नाही. कसा ग हा मुलगा? मावशी, मान त्यांना द्यायचा असतो ज्यांची लायकी असते. लायकी नसलेल्या लोकांना मान दिला ना तर ती चूक ठरते आपली. अशा लोकांना जर का बोट दिलं ना तर मावशी ते गळा पकडतात. त्यामुळे अशा लोकांना दूर ठेवलेलंच बरं. विश्वा असं काय करतो? ते तर आपले एक असले रस्त्यावरचा गुंडा या काही संबंध नाही माझा याच्याशी.